आई, हा व्हिडिओ खूप छान आहे पण खूप चॉपी आहे. आपण याला स्मूथ करू शकतो का आणि गाणं टाकू शकतो का? हो मीरा, आपण व्हिडिओ एडिटिंगने हे सगळं सुधारू शकतो. अँड्रॉईड आणि विंडोजसाठी उपलब्ध फ्री साधनांनी, जसं की दाविंची रिझॉल्व यासारख्या व्यावसायिक साधनांचा वापर करून हे आपण करू शकतो. आता व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय? तर व्हिडिओ एडिटिंग म्हणजे व्हिडिओ क्लिप्सचे फेरबदल, सुधारणा आणि संयोजन करून तयार केलेले अंतिम उत्पादन. आता हे का महत्त्वाचं आहे? तर व्हिडिओच्या एकूण गुणवत्तेतील सुधारणा करण्यासाठी, दृश्य आणि ध्वनीद्वारे कल्पना प्रभावीपणे मांडण्यासाठी. लॅपटॉप्स आणि फोनसाठी व्हिडिओ एडिटिंगची काही फ्री साधनं आहेत, जसे की फोनसाठी कॅपकट, ज्यात ट्रिमिंग, ट्रान्झिशन्स, फिल्टर्स आणि टेक्स्ट ओव्हरलेसाठी एक फ्री ॲप आहे. इनशॉट, ज्यात सुरुवातीसाठी उत्कृष्ट संगीत, प्रभाव आणि टेक्स्ट याचे फीचर्स देतात. VN व्हिडिओ एडिटर, ज्यात मल्टीलेअर एडिटिंग, की फ्रेम्स आणि प्रगत साधने प्रदान करते. लॅपटॉपसाठी दाविंची रिझॉल्व, ज्यात प्रगत रंगसुधार, प्रभाव आणि ऑडिओ साधनांसह व्यावसायिक दर्जाचे संपादन करता येते. ओपनशॉट, ज्यात ट्रिमिंग, ट्रान्झिशन्स आणि बेसिक प्रभावासाठी एक ओपन सोर्स संपादक आहे. शॉर्टकट, ज्यात क्रोमा की आणि फिल्टरसारख्या साधनांसह अनेक फॉर्मॅटला समर्थन देतात. व्हिडिओ एडिटिंगमध्ये मूलभूत साधनं आणि वैशिष्ट्य काय आहेत? तर ट्रिमिंग आणि कटिंग म्हणजे अनावश्यक भाग काढून टाकायचा. ट्रान्झिशन्स म्हणजे स्मूथ ट्रान्झिशन्ससाठी फेड इन आणि फेड आउट यांसारखे प्रभाव जोडायचे. टेक्स्ट आणि टायटल म्हणजे कॅप्शन, क्रेडिट्स किंवा ओपनिंग टायटल्स टाकायचे. ऑडिओ एडिटिंग म्हणजेच बॅकग्राऊंड संगीत जोडायचं, ध्वनी पातळी समायोजित करायची आणि नॉईज काढायचा. फिल्टर्स आणि रंग समायोजन म्हणजे फिल्टर्सचा वापर मूड सुधारण्यासाठी करायचा आणि ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट किंवा सॅच्युरेशन समायोजित करायचे. स्टेप बाय स्टेप एडिटिंगच्या प्रक्रिया काय आहेत? तर तुमचे व्हिडिओ क्लिप्स आयात करायचे. म्हणजे काय? तर कॅपकट, ओपनशॉट किंवा दाविंची रिझॉल्व यांसारख्या साधनांमध्ये तुमचे व्हिडिओ क्लिप आयात करायचे. ट्रिम आणि कट करायचं म्हणजे व्हिडिओ संक्षिप्त ठेवण्यासाठी अनावश्यक भाग काढून टाकायचा. ट्रान्झिशन्स जोडायचे म्हणजे क्लिप्स स्मूथ कनेक्ट करण्यासाठी डिझॉल्व, फेड किंवा स्लाईडसारखा प्रभाव वापरायचा. बॅकग्राऊंड संगीत घालायचं म्हणजे रॉयल्टी फ्री संगीत जोडायचं किंवा ध्वनी पातळी संवादाशी समायोजित करायची. टेक्स्ट आणि टायटल्स घालायचे म्हणजे सुरुवातीला आकर्षक टायटल आणि शेवटी क्रेडिट जोडायचे. जतन करायचं आणि निर्यात करायची म्हणजे MP4 सारख्या फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ जतन करायचा, ज्यामुळे शेअर करणं सोपं होऊन जातं. वा, धन्यवाद आई. या टिप्सने मी माझ्या व्हिडिओत ट्रान्झिशन्स, टेक्स्ट आणि गाणं टाकू शकते. पाहिलंच ना मीरा, फ्री साधनं आणि थोड्या सृजनशीलतेने आपण कोणताही व्हिडिओ व्यावसायिक बनवू शकतो. मी हे माझ्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी वापरेन. हो नक्कीच. पुढच्या वेळी आपण अजून काहीतरी छान ट्राय करू.